मित्रांनो, तांदूळ 150 ग्रॅम आपण इथं साधे रेशनचे तांदूळ घेतले आहेत। मूग डाळ 50 ग्रॅम घेतली आहे। दोघांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तुम्हाला हा नाश्ता सकाळी हवा असेल तर रात्रभर भिजत घालायचे आहेत, संध्याकाळी हवा असेल तर दिवसभर भिजत घालायचे आहेत। यामध्ये तांदूळ आणि डाळीचं प्रमाण आपण 3:1 घेतलं आहे। याला दुप्पट पाणी घालून रात्रभर झाकून ठेवायचं आहे। आपण इथं एक साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार बघत आहोत, पण त्याला आपण हलकासा खानदेशी टच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता रात्रभर भिजवून ठेवलेले हे डाळ तांदूळ मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत। मिक्सरला वाटून घेताना मात्र त्यामध्ये आपण एक वाटीभर दही घालत आहोत। सोबतच एक छोटी वाटी ओल्या नारळाचा किस घालत आहोत। साऊथ इंडियन डिशेसमध्ये ओल्या नारळाचा सर्रास वापर केला जातो। वेलकम टू मयूदिका रेसिपीज। तुम्हा सर्वांचं आजच्या या हेल्दी झटपट नाश्ता रेसिपीसोबत खूप खूप मनापासून स्वागत। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीज व माझा व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। आपण दह्यासोबत वाटून घेतलेले डाळ तांदळाचं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे। 1 चमचा लसणासोबत वाटून घेतलेले चिली फ्लेक्स घालायचे आहेत। याऐवजी तुम्ही लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। याला चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे। आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्रणामध्ये रेड चिली फ्लेक्स एकदम छान दिसत आहेत। लगेचच एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून अर्धा चमचा मोहरी तडतडायला घातली आहे। पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि 15-20 पानं कढीपत्त्याचे बारीक चिरून त्यात घालायचे आहेत। आणि हा संपूर्ण मजेदार तडका ही फोडणी आपण वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि त्याला छान फेटून घ्यायचं आहे। आजचा हा झटपट नाश्ता घरातल्या इटुकल्या पिटुकल्यांपासून तर घरातल्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आवडेल। नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। त्याला छान विस्करच्या मदतीने फेटून घ्यायचं आहे। याला जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढा यामध्ये हवा खेळती होते आणि हवा खेळती झाली की आपला नाश्ता फ्लपी आणि स्पॉन्जी तयार होतो। पण हे फेटणं अगदी 30 सेकंदासाठीच हवं। याला आपण एका ऑलरेडी ग्रीस करून घेतलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि यापुढे कुकिंगचा सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे स्टीमिंग। साधारणपणे 15 ते 20 मिनिटं याला छान आपण स्टीम करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर साधारणपणे आपलं हे मिश्रण मस्त स्टीम झालेलं आहे। चेक करताना आपण डीप केलेली सुरी किंवा चमचा वरती स्वच्छ काही न लागता आला तर आपण समजायचं की आपली स्टीमिंग प्रॉपर झालेली आहे। आपलं स्टीम केलेलं ताट थंड होईपर्यंत एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून 2 चमचे डाळ्या तेलात टॉस करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये सोबत थोडे शेंगदाणे घालत आहोत। त्यातच सोबत छोट्या 8 ते 10 हिरव्या मिरच्या घालत आहोत। मिरचीचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। सोबतच 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तुमच्या लक्षात येईल हेल्दी असा नाश्ता आपण तयार करत आहोत। डाळ्या, शेंगदाणे, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, मूग डाळ। आता यामध्ये छोटी वाटीभर ओल्या नारळाचं किसून घेतलेलं खोबरं घातलं आहे। हे सर्व जिन्नस सोबत 2 ते 3 मिनटं तेलामध्ये छान परतून घेतले आहेत। यांना आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे। सोबत यामध्ये मुठभर कोथिंबीर, 15 ते 20 पानं पुदिन्याचे घालायचे आहेत। एका अख्ख्या लिंबाचा रस साधारणपणे 2 चमचे लिंबू रस घालायचा आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे। हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक वाटून घेतलेली ही ग्रीन चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। आपण मिक्सरच्या भांड्याला थोडं पाणी घालून विसळून यात घातलं आहे। तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात थोडं कमी जास्त करण्यासाठी पाणी घालू शकतात। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून अर्धा चमचा मोहरी तडतडायला घालायची आहे। त्यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता चिरून त्यात घालायचा आहे। ही संपूर्ण फोडणी आपण तयार केलेल्या ग्रीन चटणीमध्ये घालणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपल्या ग्रीन चटणीवरती किती छान कलरफुल तडका दिसतोय। अगदी तोंडाला पाणी सुटलंय। आता एका बाजूला थंड होत आलेलं आपलं स्टीम केलेलं ताट छान पीसेसमध्ये आपण कट करून घेत आहोत। आपण याला पिझ्झा स्लायसेस ज्याप्रमाणे कट केलेले असतात त्याप्रमाणे कट करून घेत आहोत। घरातल्या चिटुकल्या पिटुकल्या लहान मुलांना खाद्यपदार्थांच्या आकाराचं खूप मोठं आकर्षण असतं, त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात याला कट करून घेऊ शकतात।
तुम्ही बघू शकतात मूग डाळ आणि तांदळापासून आपण बनवलेला हा पदार्थ किती मस्त फ्लपी आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे। त्यामध्ये टाकलेले चिली फ्लेक्सचे रंगसुद्धा एकदम छान उठून दिसत आहेत। आपल्या ह्या हेल्दी झटपट तयार झालेल्या नाश्त्याला ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या मस्त अशा ग्रीन चटणीसोबत घरातल्यांना सर्वांना सर्व करा आणि मजा करा। आशा करतो सर्वांना रेसिपी खूप आवडली असेल। भेटूया पुढील भागात अजून नवीन काहीतरी मजेदार पदार्थासह। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।